बुलढाणा जिल्ह्यात रेतीच्या अवैध उपशाच्या विरोधात महसूल पथकाकडून विशेष मोहीम राबवली जाते। या मोहिमेअंतर्गत इस्रोळ येथील खडकपूर्णा धरण क्षेत्रात रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या 4 बोटी जिलेटिनच्या साहाय्याने उडवून नष्ट करण्यात आल्या। बुलढाणा जिल्ह्यात रेतीच्या अवैध उपशा विरोधात महसूल पथकाकडून विशेष मोहीम राबवली जात असून या मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील इस्रोळ येथील खडकपूर्णा धरण क्षेत्रात रेतीचा अवैध उपसा करणाऱ्या 4 बोटी जिलेटिनच्या साहाय्याने उडवून नष्ट करण्यात आल्या। आज दिनांक 24 मार्च 2025 रोजी आम्ही खडकपूर्णा धरणामध्ये अवैध बोटी शोधण्यासंदर्भात बुलढाणा येथील शोध व बचाव पथकातील पोलीस आणि त्यांचे कर्मचारी यांना बोलवलं होतं। सकाळपासून आमचे मंडळाधिकारी तलाठी सर्वजण टीम घेऊन धरणात अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत होते। तर या ठिकाणी आम्हाला गारखेड या ठिकाणी 4 फायबर बोटी आणि 4 इंजिन बोटी सापडल्या आहेत। तर त्यामध्ये आता त्यांना नष्ट करण्याची कारवाई या ठिकाणी सुरू आहे। यापुढेही अवैध रेती उत्खनन करणाऱ्या बोटींविरुद्ध अशा स्वरूपाची कारवाई आमच्याकडून करण्यात येईल। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील आणि उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनात ही संयुक्त मोहीम पार पडली। कारवाई दरम्यान बोटी शोधून त्यांचा नाश करण्याकरता आपत्ती व्यवस्थापन पथक, महसूल आणि पोलिसांचं संयुक्त पथक तैनात करण्यात आलं। सिंदखेड राजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि देऊळगाव राजाचे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी कारवाईसाठी आवश्यक ब्लास्टिंग संदर्भात सहकार्य केलं। मात्र या धडक कारवाईमुळे रेतीचा अवैध उपसा करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे। तर पुढील कारवाया अधिक तीव्रतेने करण्यात येतील असंही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलंय। देऊळगाव राजा तालुक्यामध्ये खडकपूर्णा धरण आहे, त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार आहे आणि बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उपसा होण्याच्या अनेक तक्रारी या ठिकाणी प्राप्त होत आहेत। आपण खडकपूर्णाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना सुद्धा वारंवार सूचना देत आहोत। त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही आणि म्हणून आज आम्ही महसूल विभागाच्या वतीनं या ठिकाणी शोध मोहीम राबवली। त्या ठिकाणी NDRFचं जिल्हा स्तरावरून पथक आलं। माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी शोध मोहीम घेण्यात आली आणि आज इथं आपण बघताय की 4 बोटी आणि 4 फायबर इंजिन बोटी अशा एकूण 8 बोटी आपल्याला सापडलेल्या आहेत। त्या आता आपण नदीच्या काठा म्हणजे किनाऱ्यावर आणल्या आणि त्या ठिकाणी आपण आता दुसरं काही सोर्स नसल्यामुळे जिलेटिनच्या सहाय्याने आपण त्याचं नष्ट करण्याची कारवाई त्या ठिकाणी करत आहोत। खूप जिकिरीचं अशा पद्धतीचं काम आहे आणि तरीसुद्धा आमचे महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि NDRFचे पथक हे शोध मोहीम राबवत आहेत। आत्तापर्यंत जवळपास आम्ही 31 बोटी फोडलेल्या आहेत आणि ह्या 8 जर केल्या तर अशा 39 बोटी या 2 वर्षामध्ये फोडण्याचं काम किंवा नष्ट करण्याचं काम महसूल विभागाकडून करण्यात आलेलं आहे।